न्यायालयीन कोठडीत असलेल्या शिवसेना उपनेते अद्वै हिरे यांच्या जामिनावर उद्या सुनावणी होणार आहे। रेणुका सूतगिरणी कर्ज आर्थिक फसवणूक प्रकरणी ही सुनावणी होईल। काल तपास अधिकारी गैरहजर राहिल्यामुळे सुनावणी होऊ शकली नाही, त्यामुळे पुढची सुनावणी उद्या होती। साताऱ्यातील जावळी तालुक्यात शरद पवार गटाचे आमदार शशिकांत शिंदे तुतारी वाजवत वरातीत थिरकले। शशिकांत शिंदेंच्या मुलाचा आज पुण्यात विवाह सोहळा आहे। या निमित्तानं देवदर्शनासाठी काढलेल्या वरातीत शशिकांत शिंदे आपल्या कार्यकर्त्यांसोबत हातात तुतारी घेत नाचताना दिसले। कोल्हापूर जिल्हा परिषदेचं अंदाजपत्रक मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी सादर केलं। 48 कोटी 11 लाखांच्या या अंदाजपत्रकात अनेक सकारात्मक निर्णय घेतलेत। आरोग्यासाठी आशा क्लिनिक, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना आर्थिक मदत, अपंग व्यक्तींना स्वयंचलित रिक्षा, जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत सोलर युनिट याचा समावेश आहे। नक्षलवाद्यांसाठी काम करण्याचा आरोप असलेले प्राध्यापक GN साईबाबा अमृत नोनी ऑर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। त्यांच्या 4 सहकाऱ्यांविरोधात आज नागपूर खंडपीठात निर्णय होऊ शकतो। GN साईबाबा आणि त्यांच्या सहकाऱ्यांना गडचिरोली सत्र न्यायालयाने 7 मार्च 2017 ला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती। पालघर पश्चिमेकडील शेतकऱ्यांना सूर्या प्रकल्पातून पाणी सोडण्यात येते। त्याचा फायदा उन्हाळी भातशेती आणि भाजीपाला लागवडीसाठी होतोय। धामणी आणि कवडास धरणामधून कालव्यांमार्फत पाणी सोडले जाते, त्यामुळे जवळपास 10,000हून अधिक हेक्टर शेती ओलिताखाली आली आहे। महसूल आणि कृषी विभागाच्या वादाचा फटका लातूरमधल्या शेतकऱ्यांना बसतोय। लातूरमधल्या 3,000 शेतकरी PM किसान योजनेपासून वंचित आहेत। योजनेतील त्रुटी दूर करण्याचं काम कृषी विभाग आणि महसूल विभाग करतात, मात्र दोन्ही कार्यालयाकडून शेतकऱ्यांना उडवाउडवीची उत्तरं मिळतात असा आरोप शेतकऱ्यांनी केला। पुण्यातील रिक्षा संघटनांनी आजपासून बेमुदत बंदची हाक दिली, मात्र त्यांना आंदोलनाची परवानगी नाकारण्यात आली। तरीही रिक्षा संघटनांनी बंद केला तर सर्व ऑनलाईन कॅब रिक्षा बंद राहण्याची शक्यता आहे, मात्र मीटरवरच्या रिक्षा सुरू राहणार आहेत। राज्य सरकारच्या खटुळा समितीच्या नियमांचं पालन ओला उबर कंपन्या करत नाहीत असा आरोप रिक्षा संघटनांनी केला।